विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री सोपं वाटायला लागलंय. तुम्हाला क्वेश्चन्स जमणार आहेत. इझी आहे सगळं, काहीही अवघड नाही, हे लक्षात घ्या. आता कसं आहे माहितीये का, की याच्या अगोदरचे 2 जे पार्ट आपले झाले की नाही बाळांनो, त्याच्यात आपण रोसेनमन रिडक्शन घेतलं. अख्ख्या पुस्तकात एकच रिएक्शन याच्यात पॅलाडियम ऑन BaSO4 हा कॅटलिस्ट वापरलाय. लगेच लक्षात येतंय. नंतर आपण काय घेतलं हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन बरोबर आहे. नीट लक्ष द्या मी काय सांगतो ते व्यवस्थित. डिग्रेडेशन रिएक्शन मग किती NaOH मॉलिक्युल वापरतात 4 त्याच्यावर आपल्याला रिएक्शन्स लक्षात आली. मी तसेच प्रश्न घेतोय की जेणेकरून वेगळे असतील एक्झाम साठी मोस्ट इम्पॉर्टंट असतील पण ही सिरीज कंटिन्यू राहणार आहे लक्षात घ्या. जोपर्यंत तुमचं ऑर्गॅनिक कंप्लीट होत नाही तोपर्यंत. आज कोणती रिएक्शन घेतली पाहिजे नीट लक्ष द्या समजून घ्या. हा जो नायट्राइल ग्रुप आहे ना, याच्या खूप रिएक्शन्स आहेत. याच्यात खूप रिएक्शन्स आहेत. इथं मी R लिहितो. पण याच्यापासून जर मला अमाईन तयार करायचंय, ओके, काय तयार करायचंय? अमाईन. जरा 1 मिनिट हं. मी काय चूक केली तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. याच्यापासून मला आता कळालं का तुम्हाला अमाईन तयार करायचंय. कारण कार्बन काउंट इथं कमी होत नाहीये. कार्बन 1 कमी जर झाला तर ती डिग्रेडेशन रिएक्शन हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन ही तशी नाहीये. मग इथं मला काय करावं लागणार आहे बघा. मी इथं इथं 2 आणि इथं 2 हायड्रोजन ॲड केले म्हणजे ही रिडक्शन रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन आहे? रिडक्शन. मग याचं रिडक्शन करायचंय. याचं रिडक्शन करण्यासाठी मला नॅसेंट हायड्रोजन किती यूज करावे लागतील? इथं 2, इथं 2 कळालं मला किती? 4. अरे पण हे नॅसेंट हायड्रोजन प्रोव्हाईड कोण करणार आहे? तर तुम्हाला सांगतो. सोडियम आणि इथेनॉल. आता अल्कोहलची सोडियम मेटल बरोबर रिएक्शन झाली, की हायड्रोजन गॅस रिलीज होतो आणि सोडियम अल्कॉक्साइड तयार होतं. आता ही जी रिएक्शन आहे, ही रिडक्शनच आहे, पण रिएक्शनचं नाव आहे मेंडेस. चला CETची तयारी झाली. रिएक्शन देतील आणि दिस रिएक्शन इज नोन ॲज मेंडिस रिडक्शन. CETत पटकन जमतंय. CETत लगेच कळतं, अरे इथे एवढे कार्बन आहेत, इकडे अरे कुठलं अमाईन तयार झालं लगेच कळतंय. पण बोर्डच्या पेपरमध्ये राइट अ शॉर्ट नोट ऑन मेंडिस रिडक्शन नाही येणार. हाऊ विल यू प्रिपेअर? अमाईनचं नाव देतील आणि फ्रॉम एखादं नायट्राइल म्हणतील. मग इथं मला ही नावं परफेक्ट पाहिजेत. CN आणि CH3CN लिहून देणार नाही. तुम्ही नीट ऐका. हायड्रोजन सायनाइड, मिथिल सायनाइड लिहून घ्या. हायड्रोजन पहिलं नाव हायड्रोजन सायनाइड, मिथिल सायनाइड. फॉर्मल्डिहाइड, फॉर्मिक ॲसिड नावं आठवतात? फॉर्मल्डिहाइड म्हणजे HCHO. फॉर्मिक ॲसिड HCOH म्हणजे H आहे की नाही? लिहा फॉर्मानायट्राइल. नाव काय त्याचं? फॉर्मानायट्राइल. हे लक्षात घ्या. फॉर्मानायट्राइल 2 नावं झाली. याचं नाव काय? हायड्रोजन सायनाइड. दुसरं नाव काय? फॉर्मानायट्राइल. मिथिल सायनाइड. अजून सांगतो ॲसिटोनायट्राइल. ॲसिड ग्रुप आहे ना CH3. ॲसिटल्डिहाइड, ॲसिटिक ॲसिड, ॲसिटोनायट्राइल, ॲसिटिक अनहायड्राइड, सिटिल क्लोराइड. खूप नावं मी सांगितली पटपट. प्रत्येकात CH3 ग्रुप आहे की नाही चेक करा. मग हे ॲसिटोनायट्राइल दुसरं नाव. तिसरं नाव 2 कार्बन आहे ना? मिथान नायट्राइल. 2 आहेत ना? इथान नायट्राइल. IUPAC. मला सांगा ह्यात एकच कार्बन आहे, एक कार्बन आहे. मग मिथिल अमाईन तयार होईल. 2 कार्बन आहेत, इथान अमाईन तयार होईल. सो सिंपल. मग लक्षात आलं का? कुठली रिएक्शन झाली आपली? मेंडिस रिडक्शन रिएक्शन फिनिश झालं लक्षात घ्या. बरं यात तयार काय होतंय? अमाईन तयार होतंय. बरं आज काय करायचंय आपल्याला हे नावं ह्यांची. अरे यांची नावं लक्षात आली, की स्टिफन रिएक्शन नेक्स्ट माझं टार्गेट असणार आहे. कारण स्टिफनमध्ये पुन्हा नायट्राइलच ग्रुप आहे. मेंडिसला नायट्राइल ग्रुप म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे. बरं मग प्रश्न बोर्डमध्ये कसा येईल? व्हॉट इस ॲक्शन ऑफ सोडियम एंड इथेनॉल ऑन एखादं नायट्राइल ह्या दोघांपैकी देतील. पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे सोडियम मेटल बरोबर रिएक्शन म्हणलं की वुड्स रिएक्शन आहे. पण सोडियम आणि ह्या दोघांची पहिला रिएक्शन होते. हे आपल्याला नॅसेंट हायड्रोजन प्रोव्हाईड करतायत हे लक्षात घ्या. ओके. अजून एक रिएक्शन घेऊ का? कारण 4च मिनिटात हे क्लिअर झालं लक्षात घ्या. मग अजून दुसरी रिएक्शन मी चला हीच घेतो. विल्यमसन सिंथेसिस. जर अल्किल हलाइडची रिएक्शन बघा, अल्किल हलाइडची रिएक्शन सोडियम अल्कॉक्साइड बरोबर झाली, की इथर तयार होतं. काय तयार होतं? इथर. ऐका व्यवस्थित.
सोडियम अल्कॉक्साईड ह्या दोघांपासूनच तर तयार होतंय. C2H5O याने जर पकडलं इथलं O आणि याने हायड्रोजन गॅसला रिलीज झाला ना, मग हे सोडियम इथॉक्साईड तयार होईल. ओके. बरं सांगतो. काय-काय पॉइंट लक्षात ठेवायचे. विल्यमसन सिंथेसिसमध्ये प्रॉडक्ट कुठला तयार होतो? असं एकदा सीईटीत विचारलंय. इथर तयार होतो. बरं. जो अल्कील हलाईड घ्यायचा आहे तो मला प्रायमरीच पाहिजे लक्षात घ्या. कारण ह्या रिएक्शनचं मेकॅनिझम आहे SN2 रिएक्शन मेकॅनिझम. दुसरी एमसीक्यू. Williams synthesis reaction take place according to SN2 reaction mechanism. करून टाका SN1, SN2 ला घ्या. काढा की पुस्तकाने SN1 डिफरन्स तयार करा. येऊ शकतो परीक्षेत. येऊ शकतो तर येऊ शकतो परीक्षेत लक्षात घ्या. गेल्या वर्षी असं झालंय बरं का, बऱ्याच मुलांनी मला व्हिडिओ पाठवले तेच क्लिप हे करून, की सर तुम्ही या व्हिडिओत बोलला होता, की हा प्रश्न येणार आणि तोच आला. मग SN1, SN2 यावर्षी फिक्स येऊ शकतं असं वाटायला लागलंय मला. एक म्हणतो ना आपण, हे तसं. बरं. अल्किल हॅलाइड हा प्रायमरीच पाहिजे. जर इथं तुम्ही सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हॅलाइड घेतला, तर त्या केसमध्ये अल्कीन तयार होतं, इथर तयार होणार नाही. बरं. सोडियम अल्कॉक्साईड मधला अल्किल ग्रुप आहे तो मात्र प्रायमरी घ्या, सेकंडरी घ्या किंवा टर्शरी तिथं काही प्रॉब्लेम नाहीये. मग आता आजच्या व्हिडिओमध्ये मेंडिस रिडक्शन आणि विलियमसन सिंथेसिस. अवघड आहे विलियमसन सिंथेसिस. मी तुम्हाला होमवर्क काय देतोय? इथरचा पहिला IUPAC नॉमेनक्लेचर करा. रिएक्शन खूप सोपी आहे. तुम्हाला जर एक्झाम मध्ये प्रॉडक्टचं नाव अगोदर दिलं असेल तर अल्किल ग्रुप कुठले आहेत बघा आणि त्याच्यानुसार इतर कुठले अल्किल ग्रुप घ्यायचे हे ठरवावं लागतं. काही न काळजी करता तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत पेपरमध्ये कधीही 5 कार्बन असणाऱ्याची रिएक्शन आलेली नाही. जास्तीत जास्त 4 कार्बन. मग इथिल, मिथिल, इथिल, ओके, प्रोपिल आणि ब्युटिल. ब्यूटचे 4 असतात. आयसो, सेकंडरी, टर्शरी, एन ब्युटिल. प्रोपिलचे एन प्रोपिल, आयसोप्रोपिल 2च असतात आणि उरले 2 मिथिल आणि इथिल ह्याच्या सगळ्यांचे ना अल्किल ग्रुप एकदा परफेक्ट करा. म्हणजे तुम्हाला काही इश्यू येणार नाही. करायची तयारी? ऑल द बेस्ट.